असं आहे, पुस्तक दे ना मला. आश्चर्य असं आहे की श्रुतीला सुद्धा माहित होतं की हे कठीण आहे. श्रुतीला सुद्धा कल्पना आहे की ही गोष्ट कठीण आहे आणि हे समजायला जरा जड जाईल, म्हणून 9वा मंत्र हा 8व्या मंत्राला कनेक्टेड ठेवला आणि जे 8व्या मंत्रामध्ये आहे तोच भाग 9व्या मंत्रामध्ये श्रुतीने अनुस्यूत केला की तो सर्वज्ञ कसा, सर्वविद कसा, त्याचं ज्ञानमय तप कसं आणि त्या ब्रह्मापासून हे सबल ब्रह्म नामरूप आणि अन्न निर्माण झालं त्याचं स्पष्टीकरण. म्हणजे 8व्या मंत्राचं स्पष्टीकरण समोर चालू आहे आणि 8व्या मंत्राला धरूनच ते आहे. त्यामुळे आपण चिंता करू नका. या दृष्टीने आपण पुन्हा पुढे जाऊया आणि कालचा भाग पुन्हा उद्घृत करू. थोडक्यात असं आहे की सृष्टी निर्मिती कशी झाली. चेतनापासून अचेतन निर्माण झालं, कोळी आणि जाळं. अचेतनापासून चेतन निर्मिती झाली, मनुष्य, त्याच्या अंगावर असलेली केस आणि नख. चेतनापासून अचेतन निर्माण झाले, कोळी आणि जाळं, मनुष्य आणि त्याच्या अंगावर असलेले नख आणि केस. अचेतनापासून चेतन कसं निर्माण झालं, पृथ्वीपासून वनस्पती. अशा पद्धतीने तीन पद्धतीने याचं स्पष्टीकरण झालं. निर्मिती एकाच पद्धतीची आहे, निर्मिती 3 पद्धतीची नाही आहे. मग त्यांनी सांगितलं की बीज आणि अंकुर ह्या न्यायाने निर्मिती झालेली आहे का जगताची. पहिल्यांदा बीज पाण्यामध्ये मुरलेलं जे बीज आहे ते फुगल्यानंतर त्याच्या आतमध्ये अंकुर तयार होतो आणि तो अंकुर जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याच्यापासून वृक्ष तयार होतो. ब्रह्मापासून जर जगत निर्माण झालं तर ब्रह्म फुगत का, ब्रह्म मोठं होतं का. बृहत शब्दापासून ब्रह्म हा शब्द तयार झालाय. बृहत शब्दाचा अर्थ महान असा होतो, ज्याच्यापेक्षा मोठं काही असूच शकत नाही. आता जर ब्रह्म सर्वात मोठं आहे, लक्षात ठेवा, ब्रह्म जर सगळ्यात मोठं आहे, ते जर निरपेक्ष व्यापक आहे, तर ते फुगून आणखीन मोठं कसं होईल. म्हणजे बीज जसा फुगून मोठा होतो तसं ब्रह्म फुगून मोठं होत नाही, म्हणजे या पद्धतीने तयार होत नाही. मग तैत्तिरीय उपनिषद सांगतं, सो अकामयत बहुस्याम प्रजा येती स तपो तप्यत स तपस्तत्व इदगुम सर्वमसृजत. आणि दुसरा श्रुती मंत्र आहे, एकोहम बहुस्याम प्रजायेय. सृष्टी कशी निर्माण झाली, ब्रह्माने कामना केली. आता ब्रह्म तर निष्काम आहे, निष्काम ब्रह्म कामना कसं करेल, हा दुसरा प्रश्न निर्माण झाला. आणि सृष्टी निर्माण झाली असं वाटतं, याचा अर्थ मायेचा प्रभाव झाला. आणि मायेचा प्रभाव झाला याचा अर्थ ब्रह्म झाकल्या गेलं. ढगांचा प्रभाव झाला तर सूर्य झाकल्या जातो, तसा मायेचा प्रभाव झाला तर ब्रह्म झाकल्या जात. झाकल्या जात की ओझर होत की नाहीस होत, नाहीस होत नाही. दृष्टी आड होत, म्हणजे माझ्या दृष्टी समोरून ते झाकल्या जात, म्हणजे माझ्या दृष्टीवर पडदा येतो.
सूर्याला आपण एका हाताच्या पंजानी असं केलं तर आपल्या डोळ्यासमोरून सूर्य नाहीसा होतो. आता आम्ही सूर्याला झाकलं की डोळ्यांना झाकलं? आम्ही आमच्या डोळ्यांना झाकलं. आम्ही पडदा डोळ्यांवर आणला, पण दिसताना असं दिसतंय की आम्ही सूर्याला झाकलं. हाताच्या पंजानी सूर्य नाही झाकल्या जाऊ शकत, डोळा झाकल्या जाऊ शकतो. पण आम्ही सूर्यावर हात आडवा करतो आणि मग डोळ्यांनी बघतो, हा सूर्य झाकला गेला आहे. तसं मायेची ताकद नाही ब्रह्माला झाकण्याची, पण ती आमच्या बुद्धीला झाकते. आणि त्या झाकलेल्या बुद्धीला, मायेनी झाकलेल्या बुद्धीला, समष्टी बुद्धीला ज्या वेळेला झाकलं जातं तेव्हा त्याला माया असं म्हणतात. समष्टी बुद्धीला जेव्हा ब्रह्माचं आकलन होत नाही आणि तिच्यावर पडदा येतो तेव्हा त्याला माया असं म्हणतात. आणि व्यष्टी म्हणजे माझ्या बुद्धीला ज्या वेळेला झाकल्या जातं, पडदा येतो आणि मी आत्मा आहे हे मला कळत नाही, तेव्हा तिला त्याच मायेच्या स्वरूपाला अविद्या असं म्हणतात. व्यक्तीच्या संदर्भात स्वरूप झाकल्या जाणे याला अविद्या असं म्हणतात. समष्टीच्या स्वरूपात स्वरूप झाकल्या जाणे याला माया असं म्हणतात. शिऱ्याचं उदाहरण दिलं होतं. शुद्ध तूप, शुद्ध तुपात शुद्ध रवा मिसळला, शुद्ध रव्यामध्ये शुद्ध साखर घातली. शुद्ध तूप, शुद्ध रवा, शुद्ध साखर यात शुद्ध दूध घातलं आणि आता शिरा तयार झाला. तो शुद्ध शिरा नव्हे, तो शबल शिरा आहे. शिरा त्याच्या विरुद्ध शब्द राशी. शिराला उलट करा, राशी. जीवाच्या राशीला अविद्याजन्य संस्कार असल्यामुळे जीवाला मी ब्रह्म आहे असं न वाटता मी देह आहे असं वाटतं. आणि म्हणून जगत आहे असं वाटणं याला शबल ब्रह्म असं म्हणतात. शिरा आहे असं वाटणं याला शबल शिरा असं म्हणतात. वास्तविक शुद्ध तूप आहे, शुद्ध रवा आहे, शुद्ध साखर आहे, त्यात शुद्ध दूध घातलंय. तर शुद्ध शिरा म्हणायला हवं होतं आपण, पण नाही, तो शबल शिरा झाला. तसं एकोहम बहुश्याम प्रजा येय, ते जे ब्रह्मस्वरूप आहे ते अनेक उपाध्यांमध्ये विखुरल्या जातं. एक सूर्याचं प्रतिबिंब 100 माठात असलेल्या पाण्यांमध्ये पडतं आणि 100 माठांमध्ये सूर्य आहे असं वाटतं. सूर्य विभागला गेला नाही, सूर्य जरा सुद्धा विभागला गेला नाही. त्याचं प्रतिबिंब 100 याच्यात पडलाय. म्हणून उपाधीत ब्रह्मस्वरूपाचं प्रतिबिंब असतं. ब्रह्मस्वरूप उपाधीच्या रूपाने विभागल्यासारखं वाटतं, विभागलं गेलेलं नाहीये. मग आता 100 माठांमध्ये सूर्याचं प्रतिबिंब आहे, पण एका माठामध्ये सूर्याचं प्रतिबिंब हलतं आहे, एका माठामध्ये सूर्याचं प्रतिबिंब स्पष्ट आहे, एका माठामध्ये सूर्याचं प्रतिबिंब स्वच्छ आहे. मग त्यानुसार आम्ही तीनही माठातल्या सूर्याच्या प्रतिबिंबाला वेगवेगळ्या नामाने स्वीकारतो. आणि म्हणून जेवढे नाम त्याला दिले जातात त्याला शबल ब्रह्म असं म्हणतात. जेवढी रूप त्याची असतात त्याला ब्रह्मांड असं म्हणतात. आणि जे गुण त्याचे असतात त्याला सर्वज्ञता, सर्व व्यापकता आणि सर्व शक्तिमानता असं म्हणतात. गंमत सांगतो, नुकताच मी नर्मदे काठून प्रवास करून आलोय.
त्या भागाला खूप धुकं असतं. सकाळी 7 वाजता, सकाळी 8 वाजता, 9 वाजता एवढं धुकं होतं की आम्हाला कार ड्रायव्हिंग करताना कठीण जात होतं. आपल्या समोरचं वाहन दिसायचं, पण त्याच्या पुढचं वाहन दिसायचं नाही. त्यामुळे ओव्हरटेक करणं अवघड काम होतं. परंतु एवढ्या धुक्यामध्ये पिवळा शार असलेला सूर्याचं प्रतिबिंब पांढरं स्वच्छ दिसत होतं, चंद्रासारखं. सूर्य कसा होता? पिवळा होता, गोल्डन येलो. असा सूर्य सकाळच्या वेळी उगवत असताना पांढरा स्वच्छ दिसत होता, कारण मध्ये धुकं होतं. मध्ये अत्यंत घना कोहरा, दाट धुकं होतं. त्यामुळे सूर्यबिंब पांढरं दिसत होतं. चंद्र जसा स्वच्छ पांढरा दिसतो, तसा सूर्य स्वच्छ पांढरा दिसत होता. होता का हो तसा? पण दिसत होता. तसं आपल्या बुद्धीवर अविद्येचं पांघरून पडलं की देह म्हणजेच मी आहे असं वाटायला लागतं. आणि सगळं जगत हे सर्व काही आहे असं वाटायला लागतं. आणि असं एकदा वाटायला लागलं की मग जीवाचा देहानुषंगिक प्रवास होतो, जगतानुषंगिक प्रवास होतो. आता कालच्या पुढे आपण पुन्हा कामाला लागूया. कालचा विषय थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. मग आता त्यांनी सांगितलं की ब्रह्माचा विस्तार झाला म्हणजे काय झालं? बीज फुगलं तसा विस्तार झाला का? नाही. त्याच्यातच अन्न निर्माण झालं. आणि अन्न हे जणू देहाच्या वृद्धीला कारण झालं. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. अन्न शब्दाची काय व्याख्या आहे? अद्यते भुज्यते इति अन्नम. अद्यते म्हणजे काय? जे सगळ्या जीवांकडून ग्रहण केलं जातं त्याला अद्यते असं म्हणतात. अद्यते भुज्यते इति अन्नम. जे सगळ्या जीवांकडून ग्रहण केलं जातं त्याला अद्यते असं म्हणतात. आणि जे सगळ्या जीवांकडून भक्षण केलं जातं त्याला भुज्यते असं म्हणतात. अन्न सगळ्या जीवांकडून ग्रहण केलं जातं. आम्ही स्वीकारतो की नाही अन्न? हो. स्वीकारल्यानंतर काय करतो? खातो. ते म्हणजे भक्षण केलं जातं. म्हणून सर्व जीवांकडून ग्रहण केल्या जातं आणि सर्व जीवांकडून भक्षण केल्या जातं, त्याला अन्न असं म्हणतात. पुढे व्याख्या केली आहे अन्नाची. अद्यतेचीच भूतानी तस्मादन्नम तमुच्चत इति. अद्यतेचीच भूतानी तस्मादन्नम तदुच्यत इति. आतापर्यंत अन्न म्हणजे ग्रहण केल्या जातं. जे सर्व जीवांकडून ग्रहण केल्या जातं त्याला अन्न म्हणतात. जे सर्व जीवांकडून भक्षण केल्या जातं त्याला अन्न असं म्हणतात. पुढे त्याची व्याख्या तैत्तिरीय उपनिषद सांगतं, अद्यतेतीच भूतानी तस्मादन्नम तदुच्यत इति. ते सर्व भूतांना खातं. पहिले भूत अन्नाला ग्रहण करतो, मग भूतच म्हणजे जीवच अन्नाला भक्षण करतो आणि मग अन्नच जीवाला खातं.
आता अन्न खातं हे कसं बरोबर आहे, तर हे अव्याकृत अन्न आहे, हे कृत अन्न नाही आहे. याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. म्हणून अन्नापासून प्राण होई बा सहज निर्माण, प्राण हिरण्यगर्भ जाण शौनका इथे. काकांची 48 नंबरची ओवी आहे. अन्नापासून काय निर्माण झालं? प्राण निर्माण झाले. आणि प्राणापासून काय निर्माण झालं? हिरण्यगर्भ निर्माण झालं. काका म्हणतात शंकर भाष्याचं स्पष्टीकरण करताना, अविद्या आणि काम भूत समुदाय नसे कर्म. अविद्या आणि काम भूत समुदाय तसे कर्म, तयांचा समुदाय परम बीज रूप. अविद्यावान लोकांकडून अन्नाची इच्छा म्हणजे कामना केली जाते, आणि अव्याकृत अन्नांपासून प्राणाची निर्मिती होते, हिरण्यगर्भाची निर्मिती होते. म्हणजे अविद्या काम कर्म ग्रंथी या हिरण्यगर्भाला निर्माण करतात. याच्यामुळे भूत समुदाय तयार होतो. म्हणजे ज्ञानशक्तीने, इच्छाशक्तीने आणि क्रियाशक्तीने ते युक्त असतं, त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. म्हणजे जगताची निर्मिती अव्याकृत अशा हिरण्यगर्भापासून होते. त्याच हिरण्यगर्भाला जगदात्मा म्हणतात. तो सगळ्या जगताचे सूत्र सांभाळतो, म्हणून त्याला सूत्रात्मा असं म्हणतात. म्हणून भूत समुदाय बीजांकुरा, हा सगळ्या भूत समुदायाचं बीज आणि अंकुर जर काही असेल तर ते हिरण्यगर्भ आहे. आपला विषय कसा सुरू झाला? बीज पाण्यात मुरलं, त्याच्या आत अंकुर तयार झाला, त्या अंकुरापासून वृक्ष निर्माण झाला. तर सगळ्या भूत समुदायाचं कारण म्हणजे बीज जे आहे त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि हा हिरण्यगर्भ ज्ञान शक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, आणखीन कोणती आहे एक? इच्छाशक्ती, यांनी परिपूर्ण असल्यामुळे हिरण्यगर्भापासून जगताची, ब्रह्मांडाची निर्मिती झाली. याला अविद्या काम कर्म रूपी ग्रंथी हे संसाराचं कारण आहे असं म्हणतात. आता अविद्या काम कर्म रूपी ग्रंथी एवढं शब्द लक्षात न ठेवता हिरण्यगर्भ लक्षात ठेवला तर हिरण्यगर्भ संसाराचं कारण आहे. पण अविद्या काम कर्म रूपी ग्रंथी म्हटलं तर अविद्या म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान, काम शब्दाचा अर्थ भोग वासना, आणि कर्म शब्दाचा अर्थ अज्ञानापासून निर्माण झालेले सर्व क्रिया, कर्तृत्व आणि भोक्तृत्व. अविद्या स्वरूपाचं अज्ञान, काम भोग वासना, कर्म अज्ञानापासून निर्माण झालेले कर्तृत्व भोक्तृत्वादी व्यवहार. या तीनला अविद्या काम कर्म ग्रंथी असं म्हणतात. हे संसाराचं कारण आहे. एवढ्या सगळ्या समुदायाचं नाव हिरण्यगर्भ असं ठेवलं आहे. म्हणजे काय झालं आता थोडक्यात? अज्ञान, कर्म आणि कामना मिळून संसार तयार झाला. आम्हाला हा संसार खरा वाटतो. हा संसार कसा निर्माण झाला? अज्ञानातून निर्माण झाला, हा कामनेतून निर्माण झाला, हा कर्मातून निर्माण झाला. लहान मुलगा असतो, आजकाल फुगे मिळतात, त्या फुग्यांना डोळे असतात, तोंड असतं, नाक असतं, सगळं त्या फुग्यांवर काढलेलं असतं. त्याला तो माणूस वाटतो, तो घ्यायचा प्रयत्न करतो. आता त्याला तो माणूस वाटतो, याला अज्ञान असं म्हणतात. तो घेण्याची इच्छा निर्माण झाली, याला कामना असं म्हणतात. आणि ते घेतल्या जातं, याला कर्म असं म्हणतात.
कोणत्याही कर्माला अज्ञान कामना यांची जोड असल्याशिवाय कर्म होत नाही. आपल्या वेळी काकडी मिळायची, फुग्याची काकडी, आणि त्या काकडीचं कुत्र्यासारखं केलेलं 4 पाय असायचे, एक शेपूट असायचं, एक तोंड पण असायचं फुग्याचं. आणि मग आपल्याला वाटायचं की तो प्राणी आहे. आणि मग आपण मोठ्या उत्सुकतेने तो प्राणी घ्यायचं. ऍक्च्युअली ती फुग्याची काकडी असायची. मग आपल्याला खूप आनंद व्हायचा की आम्ही ससा आणला, कुत्रा आणला. हिरण्यगर्भ ज्ञानशक्तीने युक्त असतो, क्रियाशक्तीने युक्त असतो आणि सगळ्या भूतमात्रांमध्ये व्याप्त असतो. म्हणून विश्व आणि सगळ्या जीवांच्या निर्मितीला कारण हिरण्यगर्भ असतो. हा सगळ्या भूतमात्रांमध्ये समाविष्ट असल्यामुळे याच हिरण्यगर्भाला जगदात्मा असं म्हणतात. आणि हा सगळ्या जगताची सूत्र सांभाळतो, नियमन करतो, म्हणून याला सूत्रात्मा असं म्हणतात. हिरण्यगर्भ, जगदात्मा आणि सूत्रात्मा ही एकाचीच नाव आहेत. कशाची नाव आहेत? अविद्या, काम, कर्म ग्रंथीचं नाव आहे हिरण्यगर्भ, जगदात्मा, सूत्रात्मा. त्याला अंकुर असं म्हटलेलं आहे वेदांतात. अंकुर इयाची बीजाचा, जगदात्मा होत असे साचा, तोची करता मनचित्ताचा, होई येथे. हिरण्य गर्भातून अंतःकरण चतुष्टय निर्माण होत. काय निर्माण होतं? अंतःकरण चतुष्टय हे हिरण्य गर्भातून तयार होत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे हिरण्य गर्भातून निर्माण होतात. आणि एकदा मन, बुद्धी, चित्त, अहंकार निर्माण झाले की मग आचार्य सांगतात आणि काका त्याचं स्पष्टीकरण करतात 52व्या ओवीमध्ये. संकल्प, विकल्प, संशय, निर्णयादी चित्त चतुष्टय हेची अंतःकरण होय मन नावाचे. याला मन म्हणतात. मन काय करतं? संकल्प करतं, विकल्प करतं आणि संशय घेतं. निर्णयादी चित्त चतुष्टय, बुद्धी निर्णय घेते. चित्त सगळ्या जुन्या इच्छा आतमध्ये सामावून ठेवतं. स्पंज ज्याप्रमाणे पाणी धरून ठेवतं त्याप्रमाणे. आणि हे सगळं मी केलं असं वाटतं, त्याला अहंकार असं म्हणतात. या चारच्या समुदायाला अंतःकरण असं म्हणतात. याला ढोबळ मानाने मन असं म्हणतात. मनचित्ताचे निमित्त. आता गोष्ट सांगतो. अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. तेच अंतःकरण जेव्हा निर्णय घेतं तेव्हा त्याला बुद्धी असं म्हणतात. तेच अंतःकरण जेव्हा विषय धरून ठेवतं तेव्हा त्या अंतःकरणाला चित्त असं म्हणतात. ते अंतःकरण जेव्हा मी मी म्हणतं तेव्हा त्या अंतःकरणालाच अहंकार असं म्हणतात. म्हणजे अंतःकरणाच्या भूमिकेवर त्याला नाव बदलतं. माझी आई आहे, तिने मला जेवायला वाढलं. मी म्हणतो आई जेवायला वाढलं. तीच माझ्या मावस भावाची मावशी आहे. तीच जी माझी आई आहे तीच माझ्या मावस भावाची मावशी आहे. तो म्हणतो मला मावशीने जेवायला वाढलं. तीच माझ्या मामे भावाची आत्या आहे. तो म्हणतो मला आत्यानी जेवायला वाढलं. आणि तीच माझ्या चुलत भावाची काकू आहे. तो म्हणतो मला काकूनी जेवायला वाढलं. मावशी, आत्या, काकू हे जे नामाभिधान आहे हे एकाच आईचं आहे, जिला मी आई म्हणतो. तसं ज्याला आपण अंतःकरण चतुष्टय असं म्हणतो त्या अंतःकरण चतुष्टयाच्या भूमिकेलाच मन असं म्हणतात.
त्याच अंतःकरणाला, निर्णयाच्या क्षमतेला बुद्धी असं म्हणतात. त्याच अंतःकरणाने साठवून ठेवलेल्या क्षमतेला चित्त असं म्हणतात. तेच अंतःकरण मी म्हणून मिरवतो तेव्हा त्याला अहंकार असं म्हणतात. म्हणून मनचित्ताचे निमित्ते पंच होती महाभूते. आता ह्यातून संकल्प विकल्पातून 5 महाभूत तयार झाले. लोक एक एका चढते लागती दिसो. विस्तार व्हायला लागलाय जगताचा. हा विस्तार थांबता थांबत नाही. जगताचा विस्तार थांबता थांबत नाही. पूर्वीचे पदार्थ इतके जास्त होते पदार्थ, की आता नवीन पदार्थ निघेल असं कधी वाटलं का हो? तरी पण आपल्या महाराष्ट्रात इडली, डोसा, सांबार हे सगळ्या गोष्टी वाढल्या की नाही? मग आता काही कमी होतं का? सगळे भारतीय व्यंजन आपल्याला माहिती झाले होते. आता चायनीज व्यंजन सुरू झाले. काही दिवसांनी स्पॅनिश व्यंजन सुरू होतील. काही दिवसांनी आणखीन दुसऱ्या देशाचे व्यंजन सुरू होतील. हा विस्तार वाढतोच आहे, वाढतोच आहे, वाढतोच आहे आणि वाढतोच आहे. हा विस्तार कधीच कमी होणार नाही. लोक एक एका चढते लागती दिसो. काका म्हणतात या ठिकाणी, लोक एक एका चढती लागती दिसो. मनामुळे पंचमहाभूते आणि क्रमाने सप्तलोक तयार होत गेले. आणि 7 लोकांवर आश्रमादी धर्मांप्रमाणे फळे देणारी अनेक कर्म निर्माण झाली. मोठी गंमत आहे या ठिकाणी. ही गंमत तुम्हाला सांगावी असं सुद्धा वाटतं मला, पण तुमचा गोंधळ होऊ नये अशी पण एक इच्छा आहे. तप आणि सत्य या ठिकाणी सत्यम सत्याख्यम आकाशादिभूत पंचकम. या सत्यापासून आकाश आदी भूत पंचक तयार झालं. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी. सत्यम सत्याख्यम असं तप ब्रह्मदेवानी केलं. आणि हे जे निर्माण झालं, या तपाला ज्ञानाचा विकार असं म्हणतात. या तपाला ज्ञानाचा विकार असं म्हणतात. सत्वप्रधान मायेचा ज्ञान हा एक विकार आहे. ज्ञान हे आत्म्याचं लक्षण नाही. आत्मा ज्ञानरूप आहे. ज्ञान हे आत्म्याचं लक्षण नाही, लक्षात ठेवा. ज्ञान हा अज्ञान विरोधी शब्द आहे, पण ज्ञान हे आत्म्याचं लक्षण नाही. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ही ब्रह्माची व्यावृत्ती आहे. हे ब्रह्म नव्हे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ही ब्रह्माची व्यावृत्ती आहे. ब्रह्माला सच्चिद आनंद असं म्हणतात. ब्रह्म सच्चिद आनंद रूप नाही आहे. ही ब्रह्माची व्यावृत्ती आहे, सच्चिदानंद. आम्हाला मरणाचा सतत अनुभव असतो आणि ब्रह्म मरण रूप नाही, म्हणून ते सद्रूप आहे असं म्हणावं लागतं. हा ब्रह्मावर केलेला आरोप आहे, म्हणून त्याला व्यावृत्ती असं म्हणतात. की आम्हाला अज्ञानाचा अनुभव असतो आणि ब्रह्म अज्ञान रूप नाही, म्हणून ते ज्ञानरूप आहे असं म्हणावं लागतं. ज्ञानरूपता हा ब्रह्मावर केलेला आरोप आहे.
म्हणून ज्ञान हे ब्रह्माचं लक्षण नाही. आम्हाला दुःखाचा अनुभव असतो म्हणून ब्रह्म दुःख रूप नाही, म्हणून आनंद रूप आहे असं म्हणावं लागतं. म्हणून ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे असं आम्ही सांगतो. ब्रह्मावर सच्चिदानंद हा आरोप आहे, ब्रह्मावर ब्रह्म हा सुद्धा आरोप आहे. जे निर्गुण आहे, निराकार आहे, अरूप आहे, त्याला ब्रह्म हे नाव तरी कसं होईल? म्हणून ब्रह्माचं नामाभिधान हा सुद्धा ब्रह्मावर आरोप आहे. तसं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत त्रिकालेपी तिष्ठती इति सत. तरी त्याच्यावर बदल होऊन राहिले. म्हणून सत्यम सत्याखम आकाशादी भूत पंचकम, या सच्च अस्तित्वावर आकाश, वायू, नंतर अग्नी, जल आणि पृथ्वी तयार झाली असं म्हणावं लागतं. वास्तविक सत्यात बदलच नाही होत. पण आम्हाला जग खरं वाटतंय ना हो. मग आता जग खरं वाटतंय तर मग ते कसं झालं, काहीतरी तुम्हाला मांडणी करावी लागते. म्हणून ज्ञान हे आत्म्याचं लक्षण नसून सुद्धा तो सत्वप्रधान मायेचा विकार आहे. म्हणून मला ज्ञानी व्हायचं नाही. प्रवचनकारांची उत्तम प्रवचन ऐकल्यानंतर लोक म्हणतात तुमचं ज्ञान अगाध आहे, तुमच्यासारखा ज्ञानी आम्ही पाहिला नाही. आणि मग त्या प्रवचनकाराच्या अंगावर मोरपीस फिरवल्याचा आनंद वाटतो त्याला. आहा, काय बोलतात आहे सगळे. असं वाटलं की फसला, तू ब्रह्म नाही, तू ज्ञानी आहे. ज्याला मी ज्ञानी आहे असं वाटतं त्याला मी ब्रह्म आहे असं वाटू शकत नाही. एका वेळी दोन वाटणं होऊ शकत नाही. मी पुरुष आहे असं वाटत असेल तर मी स्त्री नाही. मी मनुष्य आहे असं वाटत असेल तर मी प्राणी, दुसरे प्राणी मी नाही. मी निर्बुद्ध आहे असं वाटत असेल तर मी बुद्धिमान नाही. तसं मी ज्ञानी आहे असं वाटत असेल तर मी ब्रह्म नाही. म्हणून विवेक करायचा पण स्वतःला विवेकी समजायचं नाही. वैराग्य करायचं पण स्वतःला वैरागी समजायचं नाही. वैराग्याचा वापर आहे ब्रह्मरूपतेसाठी, विवेकाचा उपयोग आहे ब्रह्मरूपतेसाठी. मी विवेकी झाल्याचा अभिमान झाला तर ब्रह्मरूप नाही झाला. तसं या सत्यापासून सत्याख्यम आकाश आदी भूत तयार झाले. आणि पुन्हा सांगतो, हे जे जगत आहे ना, हे प्रयत्नांनी तयार केलेलं नाही भगवंतानी. ही घड्याळ आहे माझ्या हातात, प्रयत्नांनी तयार केली आहे. मेटल घेतलं, त्याचा पट्टा तयार केला, पुन्हा मेटल घेतलं, आतमधले चाक तयार केले, काटे तयार केले, डायल तयार केलं. जगातली प्रत्येक वस्तू प्रयत्नांनी तयार झाली आहे. पण जगत भगवंतानी प्रयत्नांनी तयार केलेलं नाही. ते सायास तयार झालं आहे, ते परिश्रमाने, तप करून केलेलं नाही. टीकाकार म्हणतात सत्वप्रधान मायया ज्ञानाख्यो विकारा तदुपाधिकम ज्ञान विकारम सृज्यमान सर्व पदार्थ भिज्ञत्व लक्षणम तपा न तो क्लेश रूपम प्रजापती नाम इव इत्यर्थ. हे तप हा ज्ञानाचा विकार आहे. सत्व प्रधान मायेचा ज्ञान हा एक विकार आहे. ज्ञान हे आत्म्याचं लक्षण नाही. ज्ञानमय तप करणं म्हणजे सगळ्या पदार्थांचं स्मरण करणं आहे का, चिंतन करणं आहे का, कल्पना करणं आहे? याला ज्ञानमय कप असं म्हणतात. ही जगत ही फक्त कल्पना आहे. जगत ही वास्तविकता नाही आहे. आणि जी कल्पना आहे ती तयार केली नाही, भासली. म्हणून ज्ञान हे आत्म्याचं लक्षण नाही. अशी जी स्थिती, त्याला व्याकृत अवस्था असं म्हणतात.
सर्व जीव व्यष्टी समष्टी बीजावस्थेमध्ये जात. सूक्ष्म वासनांमधून विश्व निर्मितीचा संकल्प होतो. जग संकल्पातून तयार झालाय. जग प्रयत्नातून तयार नाही झालं. जग कर्मातून तयार नाही झालं. देवानी म्हणजे हिरण्यगर्भाने विशेष मेहनत घेऊन जग तयार केलेलं नाहीये. हा सत्वगुणाचा विकार झाला. सत्वगुणाचा विकार संकल्प करणे आहे. सत्वगुणाच्या विकाराला संकल्प करणे असं म्हणतात. रजोगुणाच्या विकाराला प्रलया ज्ञानमय तप हा सत्वगुणाचा विकार आहे. संकल्प करणे हा रजोगुणाचा विकार आहे. आणि प्रलयावस्था हा तमो गुणाचा विकार आहे. म्हणून ज्ञानमय तप हा सत्वगुणाचा विकार आहे. संकल्प करणे हा रजोगुणाचा विकार आहे. प्रलयावस्था हा तमो गुणाचा विकार आहे. तमोगुणामधून हळूहळू रजोगुण, रजोगुणामधून हळूहळू सत्वगुण, अशा पद्धतीने विश्व निर्मितीचा संकल्प होतो. त्यावेळी सत्वगुण व्यक्त होतो आणि ज्ञानमय तपाचे अनुष्ठान होतो. तप केल्यामुळे कारण ब्रह्मातून कार्य ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड तयार होतो. आता पहिले हिरण्यगर्भ तयार झाला. हिरण्यगर्भ हा कार्य ब्रह्म आहे. आणि त्या हिरण्यगर्भांपासून म्हणजे सूत्रात्मापासून कार्यरूप ब्रह्मांड तयार झालं. आणि त्या ब्रह्मांडामध्ये अन्न, वनस्पती, जीव, जंतू सगळे निर्माण झाले. त्या अनेक जीव निर्माण व्हायला सगळं जंजाळ, जगदव्याळ, प्रचंड विश्व तयार झालं. आणि हे सगळं पुढे निर्मिती, पोषण, संवर्धन आणि प्रलय याची व्यवस्था झाली. हे माया शबल ब्रह्म सांभाळत. म्हणजेच कारण ब्रह्म, कार्य ब्रह्म, हिरण्यगर्भ सांभाळत. या हिरण्यगर्भाला एक समष्टी प्राण सुद्धा शब्द आहे. या हिरण्यगर्भाला जगदात्मा सुद्धा शब्द आहे. हे वेगवेगळे शब्द लक्षात ठेवले तर तुम्ही गोंधळून जाल. म्हणून तेवढे शब्द काही जास्त सांगण्याच्या मागे लागत नाही. मग हे जगत चालतं कसं? एवढं सगळं तर हे सांभाळ करतात. मग कसं काय हे चालतं सगळं? पुढचं कसं काय? या जगतातून जे फळं मिळतात, कशामुळे फळं मिळतात? कर्तृत्व आणि भोक्तृत्वामुळे. कर्तृत्व आणि भोक्तृत्वामुळे आम्हाला फळं मिळतात. आणि ही फळं अमृत फळं आहेत. ही कधीच मरत नाही. पुन्हा तुम्ही म्हणाल कर्मफळ मरत नाही असं तुम्ही कसं म्हणता? त्यातही स्पष्टीकरण देतो. अजून 10 मिनिटं आहेत आपल्याजवळ. ही कर्मफळ अमृतासारखी आहेत. अमृत म्हणजे जे मरत नाही ते. गमतीने नाही, वास्तविकतः गवताला सुद्धा अमृत म्हणतात. गवत मरत नाही. आमच्या विदर्भात भरपूर ऊन पडतं आणि ते गवत वाळून भुगा होऊन जातं. पहिला पाऊस पडत नाही ते पहिले गवतच उगवतं. पहिला पाऊस पडत नाही तर गवत उगवतं. मेलं का हो? अहो पूर्ण अंगणभर गवत होतं. अंगणभरच झालं. उपनिषद सांगतं सस्यमिवा मर्त्या पच्यते सस्यमिवा जायते पुन्हा. मोरीचं जे झाड असतं ते वाळून जातं. त्या झाडाला शेंग असते, त्यात बारीक मोहऱ्या असतात. ती शेंग तडकते आणि सगळीकडे मोहरीचे छोटे 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 दाणे उडून जातात. पाऊस आला
की शेकडो मोहरीचे झाडं पुन्हा तयार होतात. एका मोहरीच्या झाडापासून शेकडो मोहरीचे झाडं तयार होतात. तशा एका मनुष्यापासून शेकडो कर्मफळ तयार होतात आणि शेकडो कर्मफळ तयार झाल्यामुळे त्याला शेकडो जन्म घ्यावे लागतात ते कर्मफळ भोगण्यासाठी. म्हणून त्याला अमृत फळ असं म्हटलंय. ते चालूच राहत. कसं चालू राहतं? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशय. एक कर्मफळ भोगायला गेलो, चार पुन्हा कर्मफळ करून ठेवले. आता हे भोगून संपत नाही तर चार नवीन तयार झाले. त्या चार साठी पुन्हा जन्म घेतला, पुन्हा नवीन चार 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 जन्म तयार झाले. ते 16 तयार झाले. म्हणजे जन्म घेणे आणि मरणे, जन्म घेणे आणि मरणे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे चक्र अव्याहत सुरू झालं. हे थांबतच नाहीये. म्हणून या कर्मफळांना अमृत फळ असं म्हटलंय. चांगल्या अर्थाने म्हटलं नाही, हे मृत होत नाही म्हणून म्हटलं. आचार्यांनी स्पष्टीकरण केलंय बरं हे भाष्यामध्ये. आणि काका म्हणतात, अमृता परी कर्म फळे, कर्म जोवरी न गळे, तोवरी ती अमर बळे, नासती ना, ती नष्ट होत नाहीत. म्हणून एक जन्म गेला की दुसरा घ्या, दुसरा झाला की तिसरा घ्या. मग हे नासवण्याचा रस्ता काय? नैष्कर्म्य सिद्धी. जोपर्यंत नैष्कर्म्य सिद्धी होत नाही तोपर्यंत संचितातून येणारी कर्मफळ प्रारब्ध रूपाने भोगावीच लागतात आणि सतत 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 जन्म घेत राहावं लागतं. कोट्यावधी वर्ष गेले तरीही कर्मफळ येतच राहतात संचितातून. संचित संपता संपत नाही, संचित वाढत जात. संचितात भर पडते पण संचित कमी होत नाही. प्रारब्ध भोगायला घेऊन आलं तेवढं संचित कमी झालं की नाही, भोगता भोगता एवढे कर्म फळ जातात की आणले होते त्याच्या चौपट संचितात पुन्हा जमा होतात. आणि म्हणून संचित संपता संपत नाही, ते वाढतच जात. म्हणून या कर्मफळांना अमृत फळ शब्द वापरलेला आहे. हे मरत नाही, कारण अहंकर्ता, अहम भोगता, हा अहम जो आहे हा न मरणाऱ्या संचित फलांना वाढवतो. म्हणून नैष्कर्म्य सिद्धीचा अभ्यास करावा लागतो. म्हणून म्हटलं आहे, जे स्वये निराकार ते घेई नाना आकार, सामान्य विशेष प्रकार तेची असे. काकांची 56वी ओवी आहे. म्हणून सर्वज्ञ ज्ञान रूप अवस्था तेची गातप, जया नसे खटाटोप काही कृतीता. म्हणून तो जो सर्वज्ञ आहे तो ज्ञानरूप आहे, कुठलीही कृती करत नाही. ज्ञानरूप व्यक्ती अकर्ता असतो. तो केल्यासारखा दिसत असला तरी करत नाही. काय म्हटलं मी? चिन्मयानंदांनी एक सुंदर उदाहरण दिलंय. नांगरतो, वखरतो, पेरतो, पण जे पेरलेलं बीज आहे ते पहिले भाजून घेतो आणि मग पेरतो. त्यामुळे दिसायला नांगरणं, वखरणं, पेरणं सगळं बरोबर दिसतं इतरांसारखं, पण याच्याकडे पीक येत नाही. म्हणजे याच्या संचितात भर पडत नाही, अकर्ता करतो. याला ज्ञानरूप सर्वज्ञता असं म्हणतात. जया नसे खटाटोप काही कृतीचा, त्याला काही केलं काय आणि न केलं काय यांनी काही फरक पडत नाही. यांनी काही फरक पडत नाही. म्हणून नामरूप वर्ण अन्न ऐसे कार्य ब्रह्म त्यातून होत असे ते निर्माण, ते हिरण्य गर्भ. हिरण्य गर्भातून कार्य ब्रह्म म्हणजे जगताची निर्मिती होते. या सगळ्या अमृत फळातून जर सुटायचं असेल, कर्म फळाच्या कचकट्यातून जर सुटायचं असेल, तर नैष्कर्म्य सिद्धीचा अभ्यास करावा लागतो. नाहीतर मी एवढं एवढं केलं, मी तेवढं तेवढं केलं, मी असं असं केलं, जेवढं जेवढं तुम्हाला केलं असं वाटेल तेवढं भोगायला पुन्हा यावं लागतं. आणि तितके जन्म वाढले लक्षात ठेवा.
एका जन्मात जेवढी कर्म फळ कराल तेवढीच्या तेवढी सगळीच्या सगळी तुम्हाला भोगण्यासाठी एक जन्म पुरत नाही. म्हणजे पुन्हा एका जन्मातून अनेक जन्माचं बीज आम्ही रोवलंय. असं होता कामा नये म्हणून श्री गुरूंपासून जाऊन शिकावं लागतं. असं शिकण्याची आणि असा परमार्थ करण्याची इच्छा फार थोड्या लोकांना असते. आपण त्यातले आहात लक्षात घ्या. काही चुकून जरी आले असतील ऑनलाईन, त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही आलो, तरीही तुम्हाला येण्याची प्रेरणा भगवंतानी दिली आणि आज निष्कर्म सिद्धीपर्यंत तुम्हाला घेऊन जातात आहे. निर्माण झालेलं ब्रह्मांड हे कुठल्याही प्रयत्नाने निर्माण केलेलं नाही, सायास झालाय, केवळ संकल्पातून झालाय. म्हणून या जगताच्या भ्रमामध्ये मला लागण्याची गरज नाही. एवढं जर लक्षात घेतलं तर प्रथम मुंडकातला द्वितीय खंड यानंतर तुम्हाला स्पष्ट करतो आणि पुढचं सगळं वर्णन त्याच्या पुढे आपल्याला सांगण्यात येत आहे की त्रेता युगात कसं होतं, बाकी युगात कसं होतं आणि यातून सुटका कशी करायची, या सगळे उपाय श्रुती माता आपल्याला देते. श्रुती माता आणि गीता माता ही नाव वेगळे आहेत. आईचं माहेरचं नाव वेगळं असतं आणि सासरचं नाव वेगळं असतं, पण व्यक्ती बदललेली नसते. तसं उपनिषद आणि भगवद्गीता, श्रुती माता आणि गीता माता यांचे नाव वेगळे असले तरी मातृत्व एकच आहे. ते मातृत्व मला ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जातं. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य घडवतो हा योग आहे. माझं असं ऐक्य झालं पाहिजे, माझं जीवन कृतार्थ झालं पाहिजे. ते करण्यासाठी मला एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपुले कृपा प्रसादे. हे जे ऐक्य आहे ना, तुमचं झालेलं जे ऐक्य आहे त्याने मला प्रेरणा मिळते. मला मिळालेल्या प्रेरणातून जे सुचत ते मला ऐकायला येतं बोलताना, त्याचं माझ्या जीवनात उपयोग होतो. त्यांनी माझं कल्याण होत. तुमच्यासाठी नाही सांगत, मी माझ्यासाठी सांगतो. माझं सांगणं तुमच्यावर कुठलाही उपकार नाही आहे. तुम्ही ऐका अगर नका ऐकू, चालता फिरता ऐकता की उठका बसता ऐकता की झोपता झोपता ऐकता, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्याचा संस्कार माझ्या चित्तावर होतो, त्याने माझं कल्याण होतं. मी माझ्या कल्याणासाठी हा अभ्यास सुरू केलाय. जरी ऐकणारे शेकडो असले तरीही शेकडोंसाठी मी करत नाही, मी माझ्यांसाठी करतो. तुम्हाला जर तुमच्यासाठी ऐकायचं असेल तर तुमचंही कल्याण होईल. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस आपण उपनिषद घेणार आहे आणि उद्या भगवद्गीता घेणार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी. उद्या आपण भगवद्गीतेला सादर होऊ आणि मुंडकोपनिषदातला द्वितीय खंड, प्रथम मुंडक द्वितीय खंड आपण सोमवारी पुन्हा सुरू करू. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम